ज्यासाठी आपण इथे आंदोलन करीत आहात त्या संदर्भात आपण संबंधित विभागाला प्रशासनाला काही पत्रव्यवहार केला आहे का? काय आपलं काही त्याबद्दल तुम्हाला रिटर्नमध्ये तुम्हाला काही त्यांनी आश्वासन दिलं आहे का? काय सांगाल? नमस्कार, माझं नाव कामिनी जाधव आहे आणि मी पालघर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तसंच पालघर जिल्ह्याच्या सचिव पदावरती कार्यरत आहे. आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आम्ही वारंवार मागण्या आमच्या चालू आहेत मानधनवाढीविषयी. ते मानधनवाढीत आमची 6,000 मानधन केली आणि निवेदनपत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना मुंबईला आमच्या वारंवार फेऱ्या कर्मचारी वर्ग करत आहेत, राज्य संघटनेचे कर्मचारी वगैरे जात आहेत. आम्ही स्वतः तिकडे फेऱ्या करत आहोत. आम्ही ज्या वेळेला 10 ते 12 जुलैला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला फक्त लेखी आश्वासन दिलं की तुमचे 2 महिन्यामध्ये तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या पूर्ण करतो, एवढं आम्हाला आश्वासन दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही हे आमचं आंदोलन होतं 3 दिवसाचं ते आम्ही स्थगित केलं. त्याच्यानंतर 2 महिन्यापर्यंत आम्ही वाट पाहिली, पण आतापर्यंत आम्हाला काहीही लेखी स्वरूपात काहीही आलेलं नाहीये. त्यासाठी आमची एकच मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमची जी लाडक्या बहिणी आहेत, आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना आम्हाला आमच्या मागण्या आहेत, जो आमचा उमेद विभाग कायम करण्याच्या आणि आमचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत उमेदचे त्यांना कायमस्वरूपी पदावरती ठेवण्याचं, हे एवढ्याच आमच्या मागण्या पूर्ण करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आमची लाडक्या बहिणींना आम्हाला फक्त तेवढी ह्या 2 शब्द फक्त सांगायची की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त पूर्ण करा, एवढंच. धन्यवाद.